हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CETच्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, MST CET म्हणजे PCM, PCB आणि PCMB 12वी नंतर, 12वी सायन्स नंतर हे एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यायची असते पुढे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला ॲडमिशन करण्यासाठी, मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी, ओके, टेक्निकल फील्डमध्ये जाण्यासाठी. आता महत्त्वाचं ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असते, फॉर्म फिलिंग करायची असते एक्झाम देण्यासाठीची. तर ती एक्झाम देण्यासाठी फॉर्म फिल करण्याच्या डेट्स इथं आलेल्या आहेत, म्हणजे तारखा इथं आलेल्या आहेत, कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ते तारखा आपण इथं पाहूया, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं पाहिजेत ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण इथं पाहणार आहोत, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं पहा, इथं काय आहे की ही न्यूज आलेली आहे, पाहू शकता. न्यूजमध्ये काय सांगितलंय की MST CETचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज. म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची इथं जे प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, ठीक आहे. डेट पाहू शकता, 30 डिसेंबरलाच ही अपडेट आपल्याला इथं मिळालेली आहे, ठीक आहे. आता महत्त्वाचं पहा, ही ऑफिशियल आहे का? 100% ऑफिशियल आहे, ठीक आहे. तुम्हाला मी दाखवतो, तारखा सुद्धा सांगतो, ठीक आहे. ओके. आता महत्त्वाचं काय, जसं तुम्ही CETच्या वेबसाईटवरती जाता ना, तर CETच्या वेबसाईटवरती तुम्हाला कोणतीही नोटीस सापडणार नाहीये. पहा, इथं कोणतीही नोटिफिकेशन नाहीये रजिस्ट्रेशन करण्यासाठीच्या डेट्स बद्दल. बट इम्पॉर्टंट हे अपडेट ऑफिशियल काय आहे, तर सर्वात अगोदर सांगतो, इथं जर नोटिफिकेशन नसली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की जसं आपण या अपडेटमध्ये पाहतो, इथं आपल्याला परफेक्ट तारखा सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. या न्यूजमध्ये म्हणजे हे जे इथं दिसत आहे, MST CET ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, मराठीमध्ये न्यूज आहे. याच्यामध्ये जे तारखा सांगितल्या आहेत, जसं आपण आता Googleवरती जातो आणि सर्च करतो सिम्पली MST CET रजिस्ट्रेशन 2025 आणि जसं आपण न्यूजमध्ये जातो ना, तर न्यूजमध्ये गेल्यानंतर सर्व म्हणजे बहुत म्हणजे आपल्याला इथं काय सापडत आहेत, रजिस्ट्रेशनच्या अपडेट पाहायला मिळत आहेत. आता हे जे अपडेट्स आहे पाहू शकता, 15 तासाच्या अगोदर, 47 मिनिटाच्या अगोदर, 14 तासाच्या अगोदर, 16 तासाच्या अगोदर, ठीक आहे. 12 तासाच्या अगोदर, ठीक आहे. 15 तासाच्या अगोदर, हे सर्व आपल्याला काय इथं अपडेट्स पाहायला मिळतात. आणि या सर्व अपडेट्समध्ये काय सांगितलेलं आहे, सेमच सांगितले, जे डेट्स आहेत त्या सर्व सेम सांगितल्या. म्हणजे इथं काय ऑफिशियली ह्या इथं आपल्या झालेल्या आहेत रिलीज तुमच्या रजिस्ट्रेशनच्या डेट्स, ठीक आहे. म्हणून हे ऑफिशियल आहे, कोणतंही असं नाही आहे की नोटीस नाही आहे म्हणून इथं फेक वगैरे आहे म्हणून, ठीक आहे. तर ऑफिशियली सर्व डेट्स इथं रिलीज करण्यात आल्या आहेत. तर कोणत्या तारखा आहेत आपण इथं पाहूया, ठीक आहे. आणि होऊ शकते की CDCLच्या वेबसाईटवरती काही तासांनी इथं नोटिफिकेशन सुद्धा इथं अपडेट केल्या जाऊ शकते, ठीक आहे. तर पाहू शकता, आता महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET सेलने इथं काय जाहीर केलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या MST CET विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया इथं सुरू करण्यात आली आहे. म्हणजे नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन सुद्धा इथं सुरू झालं आहे. डायरेक्टली मी डेट दाखवतो, तुमचा टाइमपास इथं अजिबात होणार नाहीये, ठीक आहे. होऊ शकता सर्वात महत्त्वाचं इथं काय सांगितलं आहे की CET नियोजनानुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची MST CET 9 ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे, ठीक आहे. मी तुम्हाला एक्झाम डेट सुद्धा सांगितले लास्टच्या व्हिडिओजमध्ये, ठीक आहे. त्यानंतर पहा, या परीक्षेसाठी जी ऑनलाईन नोंदणी महत्त्वाचं आहे, ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आली आहे, ठीक आहे. सुरू करण्यात आलेली आहे, ठीक आहे. पाहू शकता, विद्यार्थ्यांना 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीत, ओके, 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अधिक माहिती CETच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, ठीक आहे. तर 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता CETच्या एक्झाम देण्यासाठीची, ठीक आहे. तर हे तुम्हाला पूर्ण अपडेट इथं दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुमचं समजा 15 फेब्रुवारीपर्यंत रजिस्ट्रेशन जर झालं नाही, तर तुम्हाला इथं लेट फीज भरून सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जसं आपण दुसऱ्या अपडेटमध्ये जर पाहिलं, पाहू शकता, तर लास्ट डेट टू अप्लाय MST CET 2025, ठीक आहे. फेब्रुवारी 15, ठीक आहे. 15 फेब्रुवारी 2025, ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म नाही भरू शकले, तर डेडलाईन आहे याची पेइंग लास्ट फी 22 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजेच काही इथं लेट फी भरून ₹500 तुम्हाला शिल्लक द्यावे लागतील आणि 22 फेब्रुवारीपर्यंत नंतर तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने लास्ट डेट आहे, तुम्ही यामध्ये रजिस्ट्रेशन तुमचे नक्की करा. घाई सुद्धा करू नका. व्यवस्थित सर्व माहिती जमा करून तुम्ही इथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन नक्की करा. कारण की तुम्हाला CET एक्झाम एकच वेळ द्यायची आहे, यामध्ये मिस्टेक करायची नाही, ठीक आहे. ह्या झाल्या डेट्स बद्दल माहिती. आता तुम्हाला मी सांगतो की यासाठी डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत MST CET रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर चला इथे डॉक्युमेंट्स आपण पाहूया. तर पहा, MST CET आता सर्वात इम्पॉर्टंट, अजून सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. कारण की अशाच पद्धतीची इम्पॉर्टंट CET बोर्ड एक्झाम सर्व रिलेटेड एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. तर पाहू शकता की MST CET 2025 साठी डॉक्युमेंट्स फॉर रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग कोणकोणते आहेत पहा, दाखवतो. सर्वात पहिले आहे तुम्हाला
10th मार्कशीट, 10वी मार्कशीट तुम्हाला पाहिजे, कारण की 12वी एक्झाम तुम्ही अजून दिली नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते. म्हणून 10वी मार्कशीट तुमची इथं प्रूफ म्हणून पाहिजे. त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ प्रूफ. डेट ऑफ बर्थ प्रूफ. आता डेट ऑफ बर्थ प्रूफमध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर तुमचं ॲड्रेस प्रूफ पाहिजे. ठीक आहे. आता बर्थ प्रूफमध्ये तुमचं चालून जाणार आहे. समजा जे बर्थ सर्टिफिकेट आहे वगैरे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे. किंवा तुमचं मार्कशीट वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बर्थ प्रूफ तुमच्याकडे असेल किंवा दुसरं काही असेल तर ते सुद्धा इथे चालून जाणार. ठीक आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफ कोणतं? सिम्पली आपलं आधार कार्ड, त्याच्यावरती तुमचा ॲड्रेस असतो लोकेशनवाला, ते वाला चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही नक्कीच काढलं असेल. ठीक आहे. त्यानंतर होऊ शकता फॉर कॅटेगरी स्टुडंट, जे ज्या कॅटेगरीमध्ये येतात ज्यांना कास्ट सर्टिफिकेट काढायचं असते, कंपल्सरी असते, तर त्यांचं इथं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट. आता डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच काय? फॉर महाराष्ट्र स्टुडंट्स. डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. डोमेसाईल म्हणजेच काय, की तुम्ही महाराष्ट्रामधून आहात हे इथं दर्शविते, त्यालाच इथं काय म्हणतात? डोमेसाईल सर्टिफिकेट. म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं पाहिजे. त्यानंतर आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. फोटोग्राफ लेटेस्ट वाला काढायचा एकदम. ठीक आहे. आणि काय करायचं, एकसारखे आता फोटोग्राफ काढून ठेवायचे. पुन्हा पुन्हा काढण्याची गरज नाही, कारण की यापुढे तुम्हाला सीईटी एक्झामसाठी असो, अजून पुढे तुम्हाला लागणारच आहेत ऍडमिशनच्या वेळेस वगैरे सर्व. ठीक आहे. अजून वेळ आहे, पण महत्वाचं काय, एकसारखं तुम्हाला लागणार आहे सर्व. म्हणून अगोदरच सर्व एकसारखे फोटोग्राफ इथं काढून घ्या. आणि सिग्नेचर तर तुम्हाला तुमची माहितच आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. मोबाईल नंबर तुमचा सर्वात महत्वाचा. आता ज्यांच्याकडे मोबाईल नंबर असेल किंवा नसेल, आता महत्वाचं मी सांगतो, जो सुद्धा मोबाईल नंबर तुम्ही यूज कराल सीईटी रजिस्ट्रेशनच्या वेळेस, तर तो तुम्हाला पुढे कामा येणार आहे तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस. म्हणून असा मोबाईल नंबर यूज करायचा, वापरायचा जो की सुरू आहे. ओके. असं नाही की एक वेळ यूज केला म्हणून पुन्हा तो बंद होईल आणि नंतर फक्त OTP साठी आपल्या कामात करायचा. तसं नाही करायचं. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर किंवा घरच्यांचा मोबाईल नंबर तुम्ही यूज करा, जो नेहमी इथं सुरू असतो. कारण की पुढे जे तुम्हाला इथं OTP वगैरे मेसेज वगैरे येतात ऍडमिशन रिगार्डिंग सीईटीचे मेसेज वगैरे खूप इम्पॉर्टंट असतात खूपच. तर त्यामुळे तुम्ही असा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर सुरू ठेवा. त्यानंतर ईमेल आय डी. ईमेल आय डी सुद्धा ऍक्टिव्ह सुरू ठेवा, जो तुमच्या मोबाईलमध्ये सुरू असेल, ज्याचा पासवर्ड वगैरे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. जर अजून ईमेल आय डी क्रिएट केला असेल, सिम्पली क्रिएट करून घ्या. खूप कमी वेळात तुमचा क्रिएट होऊ शकतो इथे. ठीक आहे. तर हे ऍक्टिव्ह ठेवा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते इथं रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. जर काही काही केसमध्ये आय थिंक सीईटी रजिस्ट्रेशनच्या वेळेस व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एवढं काही रिक्वायर्ड नाही आहे तुम्हाला. ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला हे कामाचं आहे म्हणून मी इथं टाकलेलं आहे. ठीक आहे. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. तुमची ऍडमिशन इथं जे कॅटेगरीमध्ये येतात विद्यार्थी त्यांच्यासाठी हे महत्वाचं असते. ठीक आहे. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणासाठी आहे? ओबीसी, NT, VGDT असे जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर पाहिजे. ठीक आहे. आता महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला, होऊ शकता जर समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट आहे किंवा नॉन क्रिमिलियर झालं. ठीक आहे. हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. हे सीईटीचं रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस कॉलेजमध्ये देण्यासाठी पाहिजे असतात. ठीक आहे. म्हणजे चेकिंगसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाहिजे असतात. जेव्हा तुम्ही सीईटीचं रजिस्ट्रेशन करता, जर तुमच्याकडे अप्लाय तुम्ही केलं असेल या डॉक्युमेंटसाठी, तर त्याची तुमची रिसिप्ट असेल म्हणजे पावती असेल, तर ते पावती सुद्धा इथं चालणार आहे सीईटीच्या एक्झामच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ठीक आहे. म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही आहे की माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही म्हणून. बट हा इम्पॉर्टंट काय, ऍडमिशनच्या अगोदर तुम्ही 100% इथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स काढून ठेवा. ठीक आहे. कारण की त्यावेळेस असं कोणतंही रिझन चालणार नाही की तुमच्याकडे ओरिजिनल नाही आहे वगैरे म्हणून. कारण की ते लास्ट डेट असणार आहे तुमची ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करण्यासाठी कॉलेजला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट सर्व ओरिजिनल काढून घ्या. आणि रजिस्ट्रेशनसाठी सांगितलं तुम्हाला इथं रिसिप्ट सुद्धा चालणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये सांगा. जसे अपडेट येईल अजून काही महत्त्वाचे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.